नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 5 दॅट इज टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. टुवर्ड्स ग्रीन एनर्जीमधले आपले सगळे टॉपिक्स पाहून झालेले आहेत. फक्त एक शेवटचा टॉपिक राहिला आहे जो आज आपण कंटिन्यू करणार आहोत. तो टॉपिक आहे इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन युजिंग सोलर एनर्जी. ओके, म्हणजेच आतापर्यंत आपण विंड एनर्जीच्या मार्फत कसं काय आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो हे पाहिलं होतं. त्याच्या आधी आपण वॉटरच्या मार्फत इलेक्ट्रिसिटी कसं काय जनरेट करू शकतो हे पाहिलं होतं. सो आता आपण पाहणार आहोत विथ द हेल्प ऑफ सोलर एनर्जी हाऊ कॅन वी जनरेट इलेक्ट्रिसिटी. सोलर एनर्जी म्हणजे काय? जी एनर्जी आपल्याला सनपासून मिळते तिला आपण सोलर एनर्जी म्हणतो. म्हणजे सनच्या रेडिएशनपासून जी एनर्जी आपल्याला मिळते दॅट इज सोलर एनर्जी. तुम्हाला माहिती आहे की आपण सोलर एनर्जीच्या मार्फत जे रोडवरती जे लॅम्प्स असतात किंवा स्ट्रीट लाईट्स जे असतात तर त्या स्ट्रीट लाईट्स मोस्टली पुणेमध्ये वगैरे स्ट्रीट लाईट्सवरती सोलर एनर्जी लावलेली आहेत, सोलार पॅनल्स लावलेले आहेत ज्याच्यामार्फत सोलर एनर्जीचं कन्वर्जन होईल इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये आणि ते बल्ब्स रात्रीचे वेळेस लागतील. ओके, सो अशा पद्धतीने सोलर एनर्जीचा वापर अनेक ठिकाणी आजकाल केला जातो आहे, अनेक बिल्डिंग्समध्ये केला जातो आहे. युजिंग द एनर्जी इन दी सनलाईट इलेक्ट्रिक एनर्जी कॅन बी जनरेटेड इन 2 वेज. म्हणजे सनलाईट म्हणजेच सनकडे जी एनर्जी आहे किंवा सनच्या लाईट थ्रू किंवा सनच्या रेडिएशन्स थ्रू जी एनर्जी आपल्याला मिळते ती आपण 2 पद्धतीने त्यापासून इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करू शकतो. पहिली पद्धत आहे इन ऑल द अबो मेथड्स ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन. आत्तापर्यंत आपण जे काही इलेक्ट्रिसिटी जनरेशनचे मेथड्स पाहिले, थर्मल पॉवर प्लांट असेल किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट असेल, त्याच्यानंतर आपण नॅचरल गॅस हाऊ टू कन्वर्ट एनर्जी इन नॅचरल गॅस टू दी इलेक्ट्रिकल एनर्जी, अशा प्रकारे आपण अनेक पॉवर प्लांट्स याआधी पाहिलेले आहेत. आणि त्या सगळ्या पॉवर प्लांट्समध्ये आपण पाहिलं होतं की द इलेक्ट्रिक जनरेटर is driven by using some source of electricity and electricity is generated by making use of the principle of electromagnetic induction. तरी आधीच्या सगळ्याच ह्याच्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. तर इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असताना त्याच्यामध्ये टर्बाईनचा वापर केला जातो, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक जनरेटरचा वापर केला जातो. त्याचबरोबर त्या टर्बाईनला रोटेट करण्यासाठी एखाद्या एनर्जी सोर्सचा वापर केला जातो. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा वापर केल्यानंतरच ती इलेक्ट्रिसिटी जनरेट होत होती. हे सगळं आपण आतापर्यंतच्या सगळ्या टाईप्समध्ये पाहिलेलं होतं. आणि त्याचबरोबर हे सगळं या सगळ्यामार्फत इलेक्ट्रिसिटी जनरेट होण्यासाठी एक प्रिन्सिपल सगळ्यामध्ये वापरला जायचा, तो होता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या प्रिन्सिपलच्या आधारेच एवढे सगळे एनर्जीचे जे टाईप्स आहेत तर त्याच्यामध्ये टर्बाईन रोटेट व्हायचं किंवा ते जनरेटर रोटेट व्हायचं, हे सगळं कशावरती अवलंबून होतं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या प्रिन्सिपलवरती आधारित होतं. पण आता आपण जे सोलर एनर्जीचे पॅनल्स किंवा सोलर एनर्जीच्या थ्रू इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट केली जाते हे जे पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला म्हणजे फर्स्ट जो टाईप आहे ज्याच्यामध्ये आपण सोलर फोटोवोल्टिक सेल्स पाहणार आहोत तर याच्यामध्ये कुठेही आपल्याला टर्बाईन किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या प्रिन्सिपलचा कुठेही वापर करायचा नाही आहे. ओके, सो हे झालेलं आहे आपलं. However, electrical energy can be generated directly from solar radiation without using generator and without using the principle of electromagnetic induction. परंतु जे सोलार रेडिएशन्स आहेत त्यांच्यामार्फत जी इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते तर त्या ठिकाणी आपण जनरेटर किंवा टर्बाईनचा वापर न करता किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या प्रिन्सिपलचा वापर न करताही इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. दिस हॅपन्स इन सोलर फोटोवोल्टिक सेल. मग कसं काय? तर हे सोलर फोटोवोल्टिक सेल्सच्या मार्फत आपण करू शकतो. मग सोलर फोटोवोल्टिक सेल्स कन्वर्ट दी सोलर एनर्जी डायरेक्टली इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. मग सोलर फोटोवोल्टिक सेल्स हे असे सेल्स आहेत की जी सोलर एनर्जी आहे म्हणजेच सनच्या रेडिएशन्सपासूनची जी एनर्जी आपल्याला मिळते तर त्या एनर्जीचं कन्वर्जन डायरेक्ट इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतात विदाऊट युजिंग टर्बाईन, इलेक्ट्रिकल जनरेटर वगैरे वगैरे हे सगळं न वापरता डायरेक्ट सोलर एनर्जीचं कन्वर्जन केलं जातं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. ओके, हा होता फर्स्ट टाईप. 2 मेथड्सने आपण एनर्जी जनरेट करू शकतो. हा होता फर्स्ट टाईप. आता आपण पाहणार आहोत सेकंड टाईप. In second method, the energy in solar radiation is converted into thermal energy first. सेकंड मेथडमध्ये काय केलं जातं? सोलार एनर्जीमध्ये जे सोलार रेडिएशन्स जे आहेत म्हणजेच सनकडून आपल्याला जी एनर्जी मिळते
तर ही कन्वर्ट केली जाते थर्मल एनर्जीमध्ये. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ही थर्मल एनर्जीमध्ये कन्वर्ट केली जाते. जसं की याचा एक चार्ट आपल्याकडे आहे. ओके, सो सनपासून जी एनर्जी मिळते तिचं आधी कन्वर्जन थर्मल एनर्जीमध्ये होतं. या ठिकाणी सोलारचं स्पेलिंग चुकलेलं आहे. ओके, SOLAR पाहिजे. सो सनकडून जी एनर्जी मिळते त्याचे कन्वर्जन आणि थर्मल एनर्जीमध्ये होतं. आणि थर्मल एनर्जीमध्ये झाल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस माहिती आहे. थर्मल एनर्जीमध्ये कन्वर्जन झाल्यानंतर जी स्टीम आहे तर ती खूप हाय टेम्परेचर खूप हाय प्रेशरची असते. ती परत टर्बाईन रोटेट करणार. टर्बाईन थ्रू इलेक्ट्रिक जनरेटर रोटेट होणार आणि मग त्याच्या थ्रू इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार. ओके, सो अशा पद्धतीने 2 मेथडने आपण सोलार एनर्जीच्या मार्फत इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करू शकतो. एक तर पहिलं आहे फोटोवोल्टिक सेल, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जनरेटर किंवा टर्बाईन काही नसतं. आणि दुसरं आहे ते म्हणजे थर्मल एनर्जीच्या सहाय्याने, ज्याच्यामध्ये सोलार एनर्जी युजिंग थर्मल पॉवर. ओके, सो आता या ठिकाणी काय केलं जातं की फर्स्ट ऑफ ऑल इथे एक अशा प्रकारची रचना आहे. ओके, सो इथे रिफ्लेक्टर्स बसवलेले आहेत जेणेकरून हे जे रेडिएशन्स आहेत तर ते या ग्रीन कलरचं जे दाखवलेलं आहे त्याच्यावरती यावेत आणि ते रिटर्न त्याच्यावरती एक असे पाईप्स आहेत. ओके, हे आपण परत ह्याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोतच, पण आता आपण थोडक्यात समजून घेऊया. याच्यावरती थोडेसे छोटेसे असे पाईप्स आहेत. ओके, हे रिफ्लेक्टर आहे जे ग्रीन कलरचं आहे त्याच्यावरती ह्या सगळ्या पाईप्स आहेत. आणि या ठिकाणी इथे पंप आहे, इथे कूलिंग टॉवर आहे, इथे कंडेन्सर आहे आणि ते स्टीम आहे. मग या ठिकाणी जे वॉटर येते इथून जे वॉटर येते तर ते वॉटर जेव्हा इथे या ट्यूबमध्ये येणार किंवा या पाईपमध्ये येणार तर तेव्हा इथून येणारे जे रेडिएशन्स आहेत हे या रिफ्लेक्टरवरती पडणार. रिफ्लेक्टरवरून ते या पाईपवरती जाणार. मग पाईपमधून जे काही वॉटर जात होतं तर इथून थंड पाणी होतं. इथून जाताना ते काय होणार आहे, गरम होणार आहे या रिफ्लेक्टरवरून जे रेडिएशन्स पडणार आहेत आणि इकडे जाणार आहेत त्याच्यामुळे. मग इथे रिफ्लेक्टर किंवा ॲब्झॉर्बर पण म्हणू शकतो आपण. सो आता या ठिकाणी जे पाणी आहे ते इथे गरम उष्णता असल्यामुळे हे पाण्यामध्ये पण उष्णता जाणार आहे, हीट एनर्जी ट्रान्सफर होणार आहे. आणि इथे जे पाणी आहे तर ते पाणी न राहता ते गरम पाणी होणार आहे आणि गरम पाणी हळूहळू कन्वर्ट होणार आहे स्टीममध्ये. ओके, आता ही जी स्टीम आहे तर या सगळ्या ह्याची स्टीम मिळून इथे जी पाईप आहे या पाईप म्हणजे इथून थंड पाणी जाते. आपल्याला जे ब्ल्यू कलरने दाखवले तर ते थंड पाणी दाखवलेलं आहे आणि रेड कलरने दाखवले तर ते इथे ते गरम पाणी होत येतं आहे. ओके, सो खूप मोठे मोठे पॅनल्स आहेत हे. सो हे गरम पाणी झाल्यानंतर स्टीम झाल्यानंतर ही सगळी स्टीम जी आहे हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचरवाली तर ती या टर्बाईनमध्ये जाणार. टर्बाईनला रोटेट करणार आणि या ठिकाणी हे जे जनरेटर आहे जनरेटर रोटेट होणार आणि जी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस झालेली आहे ती या पॉवर लाईट थ्रू सगळ्या होम्समध्ये किंवा इंडस्ट्रीजमध्ये जिथे लागणार आहे त्या ठिकाणी पोहोचवली जाणार आहे. मग टर्बाईनला रोटेट केल्यानंतर जी स्टीम राहणार आहे एक्स्ट्रावाली स्टीम तर ती रिटर्न या कंडेन्सरमध्ये जाणार आहे, कूल केली जाईल. आता स्टीम कूल झाल्यानंतर तिचं पाणी होतं. मग ते पाणी रिटर्न या पंप थ्रू परत इथे जाणार आहे, परत ते गरम होणार आहे, परत स्टीम डोडो. ओके, सो अशा पद्धतीने ती प्रोसेस चालू राहणार आहे. सो ही आहे सेकंड मेथड. आता आपण सेकंड मेथड पाहिलेली आहेच. सो पुन्हा आपण आपल्या फर्स्ट मेथडमध्ये येऊया जी आहे सोलार फोटोवोल्टिक सेल. सो सोलार फोटोवोल्टिक सेल converts the solar radiation energy directly into electrical energy. This is called solar photovoltaic effect. The electrical energy generated through this energy transformation process is DC in nature. DC म्हणजे काय, डायरेक्ट करंट, जो की आपण ऑलरेडी 4th लेसनमध्ये पाहिलेला आहे पार्ट 1च्या याच्यामध्ये डायरेक्ट करंट. These solar cells are made of a special type of material called semiconductor. आता हे जे सोलार सेल्स आहेत तुम्ही सोलार सेल्स पाहिले असतीलच, इथे तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, सो हे जे सोलार सेल्स आहेत ते सेमीकंडक्टर म्हणजे काय की ते कंडक्टर्स जे आहेत तर ते चांगलेही असू शकतात किंवा वाईटही, म्हणजे ते कंडक्टरही असू शकतात आणि ते नसू पण शकतात, असे सेमीकंडक्टर्स. ओके, दॅट इज सिलिकॉन. अ सिलिकॉन सोलार सेल ऑफ डायमेन्शन 1 cm² जनरेट्स करंट ऑफ अबाउट 30 मिली एम्पायर. ओके, सो हे जे सिलिकॉन सेल्स आहेत तर ते 1 cm² सिलिकॉन सेल म्हणजे 1 cm² असाच एक अंदाज पकडलेला आहे. तर तो किती करंट जनरेट करतो, 30 मिली एम्पायर करंट जनरेट करतो आणि पोटेन्शियल डिफरन्स असतो 0.5 व्होल्ट. ओके, सो द सिलिकॉन सोलार सेल ऑफ डायमेन्शनल 100 cm². ओके, 100 cm² म्हणजे त्याची एक साईज जी आहे, आता तो स्क्वेअर शेपमध्ये असणार आहे. सो 100 cm² म्हणजे असा असेल, याची एक साईड असेल 10 × 10 100 होणार आहे. ओके, सो जसं की आपण स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करतो 10 × 10 100 होणार आहे. म्हणजे एवढा जर तो असेल तर तो किती करंट प्रोड्यूस करेल, 3 एम्पियर. ओके,
3 एम्पियर आणि त्याचा जो पोटेन्शियल डिफरन्स असेल तर तो असणार आहे 0.5 वोल्ट. आता तुम्हाला कळेलच की या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स जरी त्याची आपण एरिया वाढवला तरीही तेवढाच राहतो आहे, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्समध्ये काहीच चेंज होत नाही आहे. सो रिमेंबर दॅट, या ठिकाणी दॅटची स्पेलिंग THAT हवी होती. द पोटेन्शियल डिफरन्स अवेलेबल फ्रॉम अ सोलार सेल इज इंडिपेंडेंट ऑफ इट्स एरिया. म्हणजेच या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स जो आहे, पोटेन्शियल डिफरन्स अवेलेबल फ्रॉम अ सोलार सेल इज इंडिपेंडंट ऑफ इट्स एरिया. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आणि एरिया याच्यावर काहीच मॅटर नाही करत. म्हणजे एरिया कितीही असला तरी पोटेन्शियल डिफरन्स चेंज नाही होणार आहे, किंवा एरिया खूप कमी असला तरी पण पोटेन्शियल डिफरन्स नाही चेंज होणार आहे. फक्त फरक पडेल तर तो करंटमध्ये पडणार आहे. पोटेन्शियल डिफरन्समध्ये काहीच फरक पडणार नाही आहे. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स हा स्वतंत्र आहे, तो एरियावरती डिपेंड नाही आहे. ओके, इंडिपेंडंट आहे असं त्यांना इथून सांगायचं आहे. सो फोटोव्होल्टिक सेल्समध्ये डायरेक्ट सनलाईटची जी एनर्जी आहे, म्हणजे सोलार एनर्जी जी आहे किंवा रेडिएशन्समधून जी एनर्जी मिळणार आहे ती एनर्जी डायरेक्ट कन्वर्ट होणार आहे इलेक्ट्रिक पॉवरमध्ये, DC इलेक्ट्रिक पॉवरमध्ये. ओके, सो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं टर्बाईन किंवा जनरेटर किंवा रोटेट वगैरे असं काही होणार नाही आहे. आता या ठिकाणी आपल्याला सेल्सबद्दल सांगितलेलं आहे की फोटोव्होल्टिक सेल्स कसे कनेक्ट होतात, किंवा सिरीजमध्ये असतात किंवा पॅरललमध्ये असतात. मग ते कशा पद्धतीने सोलार पॅनल तयार होतं ते आपण बघणार आहोत. इन टू सोलार सेल्स, इफ टू सोलार सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज. सिरीज म्हणजे काय की जसं की इथे आपण बघू शकतो, आपण सिरीज वगैरे हे सगळं 9thला शिकलेलो आहोत. तर या ठिकाणी सिरीज म्हणजे असं सिरियलमध्ये कनेक्ट करणं. पॅरलल म्हणजे काय, याला आपण पॅरलल म्हणतो, एका खाली एक पॅरलल कनेक्ट करणं. तर हे सोलार सेल्स पॅरललमध्ये कनेक्टेड आहेत आणि हे सिरीजमध्ये कनेक्ट आहेत. ओके, जसं की 5.23 फिगरमध्ये दाखवलेलं आहे. The potential difference obtained from this combination is addition of the potential difference of individual solar cells. However, this current generated from this combination is equal to the current from an individual cell. म्हणजे या ठिकाणी करंट सेम असणार आहे. जसं की फर्स्ट सेलमध्ये जेवढं पण करंट प्रोड्यूस होणार आहे किंवा सेकंड सेलमध्ये जेवढं पण करंट जनरेट होणार आहे तर ते दोघं पण सेम असणार आहेत. म्हणजे सपोज की या ठिकाणी 0.3 एम्पियर करंट जर जनरेट झाला असेल तर या ठिकाणी पण 0.3 एम्पियरच करंट जनरेट होणार आहे. त्याच्यामध्ये ॲडिशन आपण करंटची नाही करत. सो आपण परंतु जेव्हा पण सेल्स सिरीजमध्ये कनेक्टेड असतात तेव्हा त्याचा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो ॲड केला जातो. म्हणजे जसं की फर्स्ट सेलचं पोटेन्शियल डिफरन्स आहे V1, सेकंड सेलचं पोटेन्शियल डिफरन्स आहे V2. सो या ठिकाणी एकूण पोटेन्शियल डिफरन्स या दोन सेल्सचा काय असणार आहे तर V1 + V2. बट जर आपण करंट बघायला गेलं तर करंट दोघांचा ॲड केला जात नाही, करंट तेवढाच राहतो. सो करंट जर आपण टोटल बघायचं म्हटलं तर करंट म्हणजेच I1 = I2 असणार आहे. म्हणजे करंटमध्ये ॲडिशन केलं जाणार नाही आहे, फक्त पोटेन्शियल डिफरन्समध्येच ॲडिशन, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सेस फक्त ॲड होतो जेव्हा सोलार सेल्स सिरीजमध्ये असतील तेव्हा. ओके, सो नेक्स्ट आहे इट मीन्स दॅट वेन सोलार सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज. याचा अर्थ जेव्हा सोलार सेल्स सिरीजमध्ये कनेक्ट असतात, करंट्स फ्रॉम द इंडिव्हिज्युअल सेल्स आर नॉट ॲडेड. मग करंट्स तेव्हा ॲड केले जात नाहीत. ओके, ओनली पोटेन्शियल डिफरन्स इज ॲडेड, करंट्स इज नॉट ॲडेड. ओके, त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे सिमिलरली ॲज शोन इन फिगर 5.24 या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे इफ टू सोलार सेल्स आर कनेक्टेड इन पॅरलल. जर दोन सोलार सेल्स पॅरललमध्ये कनेक्ट केले गेलेले असतील देन द करंट जनरेटेड फ्रॉम धिस कॉम्बिनेशन इन दी summation of the current from an individual solar cells. सो या ठिकाणी जो करंट जनरेट होणार आहे तर फर्स्ट सेल म्हणजे सेल 1 मधला करंट आणि सेल 2 मधला करंटचं ॲडिशन होणार आहे. म्हणजे जेव्हा सेल्स पॅरललमध्ये कनेक्टेड असतील तेव्हा या दोन करंटचं ॲडिशन होणार आहे. आणि इन दिस केस पोटेन्शियल डिफरन्स विल नॉट बी ॲडेड. जसं की या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स ॲड झाला होता सिरीजमध्ये असताना, तसंच या ठिकाणी करंट ॲड होणार आहे. पोटेन्शियल डिफरन्स विल बी रिमेन सेम फॉर सेल 1 ऑल्सो अँड सेल 2 ऑल्सो. ओके, so however the potential difference obtained from this combination is the same as the potential difference obtained from individual. म्हणजे या ठिकाणी जेवढा पोटेन्शियल डिफरन्स सेल 1चा असणार आहे तेवढाच सेल 2चा असणार आहे आणि दोघांचा मिळून पण तेवढाच असणार आहे. म्हणजे V = V1 = V2 असणार आहे. ओके, बट या केसमध्ये करंट जो आहे तर तो ॲड केला जाणार आहे. म्हणजे टोटल करंट = करंट ऑफ सेल 1 म्हणजेच I1 + I2. ओके, म्हणजे करंटचे ॲडिशन होणार आहे जेव्हा पण सेल्स पॅरललमध्ये असतील तेव्हा, आणि पोटेन्शियल डिफरन्स सेमच राहणार आहे. सो थस इफ सोलार सेल्स आर कनेक्टेड इन पॅरलल
द पोटेन्शियल डिफरन्स फ्रॉम दी टू सेल्स आर नॉट ॲडेड. म्हणजे याचाच अर्थ जेव्हा दोन सेल्स पॅरललमध्ये कनेक्ट केलेले असतात तर तेव्हा त्यांचा पोटेन्शियल डिफरन्स ॲड केला जात नाही. ओके, जसं की आपण या ठिकाणी पाहिलं होतं, पोटेन्शियल डिफरन्स ॲड केला जातो, करंट सेम राहतो जेव्हा सेल्स सिरीजमध्ये कनेक्टेड असतील, आणि जेव्हा सेल्स पॅरललमध्ये कनेक्टेड असतील तेव्हा यांचा जो करंट आहे तर तो ॲड केला जाणार आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स सेमच राहणार आहे. सो इन दिस वे बाय कनेक्टिंग मेनी सोलार सेल्स, आता या ठिकाणी आपण फक्त 2 सोलार सेल्स घेऊनच बघितलं होतं, बट असे खूप सारे सोलार सेल्स जेव्हा आपण एकत्र कनेक्ट करू इन सिरीज अँड इन पॅरलल, जसे की या ठिकाणी सिरीजमध्ये पण कनेक्टेड आहेत आणि या ठिकाणी असे पॅरललमध्ये पण सेल्स कनेक्ट केलेले आहेत. In this way, by connecting more solar cells in series and in parallel, solar panels generating required current and पोटेन्शियल डिफरन्स आर मेड. मग या ठिकाणी जेव्हा अशा प्रकारे कनेक्ट केले जातील तेव्हा यापासून जेवढा रिक्वायर्ड आहे तेवढा पोटेन्शियल डिफरन्स पण जनरेट केला जाईल आणि करंट पण जनरेट केला जाईल. 5.25 या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी 36 सोलार सेल्स घेतलेले आहेत. प्रत्येकाची जी साईज आहे तर ती आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर, आणि आपण या ठिकाणी बघितलं होतं की 100 सेंटीमीटर स्क्वेअरचा जेव्हा सोलार सेल असतो तर तो 3 एम्पियर इतका करंट जनरेट करत असतो. ओके, आर कनेक्टेड इन सिरीज इन अ सोलार पॅनल. सो इट विल गिव्ह पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 18 वोल्ट अँड करंट ऑफ 3 एम्पियर. ओके, 3 एम्पियर करंट देणार आहेत जेव्हा ते 36 सोलार सेल्स एकत्र कनेक्ट केलेले असतील तेव्हा, आणि 18 वोल्ट पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मिळणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे अ गुड सोलार सेल कॅन हॅव ॲन इफिशियन्सी ऑफ अराउंड 15%. आणि जर सोलार सेल खूप चांगला असेल किंवा हाय क्वालिटीचं वगैरे असेल तर तो 15% एनर्जी जी आहे तर तो जनरेट करू शकतो. इट मीन्स दॅट इफ अ सोलार पॅनल रिसिव्स पॉवर ऑफ 100 वॅट, म्हणजे याचा अर्थ जेव्हा सोलार पॅनल आहे किंवा सोलार सेल्स जे आहेत तर ते जेव्हा सनच्या रेडिएशन्स करून 100 वॅट एनर्जी रिसीव करतात तर त्याचं कन्वर्जन ते फक्त 15 वॅट एवढ्याच इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकतात. म्हणजे एखादा चांगला सोलार सेल फक्त 15%च इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. म्हणजे सपोज की सनकडून त्याला किती आलेले आहेत 100 वॅट रेडिएशन्स, म्हणजे 100 वॅट एनर्जी एवढे रेडिएशन्स आलेले आहेत. बट जेव्हा पण सोलार पॅनल इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार तेव्हा फक्त 15%च जनरेट केली जाते, म्हणजे 15 वॅट इलेक्ट्रिसिटी आपल्याला जनरेट केलेली पाहायला मिळते. Many solar panels are connected in series and in parallel to generate required current and potential difference. मग रिक्वायर्ड करंट आणि रिक्वायर्ड पोटेन्शियल डिफरन्स मिळवण्यासाठी अशा प्रकारे अनेक सोलार सेल्स पॅनलमध्ये कनेक्ट केले जातात. जसे की या ठिकाणी पॅरललमध्ये पण आहेत, या ठिकाणी सिरीजमध्ये पण आहेत आणि असे पॅरललमध्ये पण आहेत. ओके, मग याच्यातून आपल्याला जेवढा रिक्वायर्ड आहे तेवढा करंट पण मिळणार आहे आणि रिक्वायर्ड पोटेन्शियल डिफरन्स पण मिळणार आहे. As shown in figure 5.26, solar cell is the basic unit and in solar electric plant. सोलार इलेक्ट्रिक प्लांटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं युनिट कोण आहे तर सोलार सेल आहे. Many solar cells come together to form a solar panel. आणि जसं की आपण या ठिकाणी पाहिलं सोलार पॅनल बनवण्यासाठी खूप सारे सेल्स एकत्र येत असतात, खूप सारे सोलार सेल्स एकत्र येत असतात. त्याचबरोबर मेनी सोलार पॅनल्स म्हणजे खूप सारे असे सोलार पॅनल्स की ज्याच्यामध्ये खूप सारे सोलार सेल्स आहेत. असे सोलार पॅनल्स जे आहेत तर त्यांची अशी एक स्ट्रिंग तयार केली जाते आणि हे स्ट्रिंग खूप सारे सोलार पॅनल्सचं मिळून या ठिकाणी एक ॲरे तयार होतं. ओके, ज्याच्यामध्ये याच्या स्ट्रिंग आहेत तर या पॅरललमध्ये कनेक्ट केलेले असतात. सो मेनी सोलार पॅनल्स कनेक्टेड इन सिरीज फॉर्म अ सोलार स्ट्रिंग अँड मेनी सोलार स्ट्रिंग्स कनेक्टेड इन पॅरलल टू फॉर्म अ सोलार ॲरे. As we can obtain as much electrical power as needed, they are used in applications which need marginal power, that is calculators that run on solar energy. कॅल्क्युलेटर्समध्ये मोस्टली अशा प्रकारची पॉवर वापरली जाते. बऱ्याचदा काही कॅल्क्युलेटर्स असतात जे बंद पडले असतील किंवा त्याच्यावरचा डिस्प्ले जर दिसत नसेल तर त्यांना जर आपण सनलाईटच्या अंडर काही वेळ ठेवलं तर ते चालायला लागतात, म्हणजे चालू होतात ते कॅल्क्युलेटर्स. तर अशा पद्धतीने काही कॅल्क्युलेटर्समध्ये अशाच प्रकारचे सोलार सेल्सचा वापर केलेला असतो. सो टू पॉवर स्टेशन ऑफ मेगावॅट कॅपॅसिटी. तर अशा पद्धतीने सोलार फोटोवोल्टिक सेल्स आपण कशा पद्धतीने सोलार फोटोवोल्टिक सेल्सच्या सहाय्याने इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते हे पाहिलेलं आहे. आता आपण येणार आहोत नेक्स्ट पेजवरती. द पॉवर अवेलेबल फॉर दी सोलार सेल्स इज DC. आपण आत्ताच पाहिलं की सोलार सेल्समधून DC पॉवर जनरेट केली जाते, म्हणजे डायरेक्ट करंट जनरेट केला जातो. सो इन ॲप्लिकेशन्स विच नीड DC पॉवर
मग काही ॲप्लिकेशन्स आहेत जे DC पॉवरवरती चालतात, जसे की आहे इलेक्ट्रिक लाईट्स बेस्ड ऑन लाईट इमिटिंग डिओड्स म्हणजे LED बल्ब्स. द एनर्जी कॅन बी डायरेक्टली यूज्ड. मग LED बल्ब्समध्ये ही जी इलेक्ट्रिसिटी जनरेट केलेली आहे सोलार फोटोव्होल्टिक सेल्सच्या मार्फत, तर ती डायरेक्टली यूज केली जाते, कारण LED बल्ब्समध्ये DC करंटची आवश्यकता असते, डायरेक्ट करंटची आवश्यकता असते. हवेवर सिन्स द एनर्जी फ्रॉम सोलार सेल इज अवेलेबल ओनली इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. आता या ठिकाणी एक प्रॉब्लेम पण आहे की सोलार एनर्जी आपण सनकडून मिळवतो आणि सन फक्त सकाळचाच असतो, म्हणजे सकाळ दुपारचाच असतो, संध्याकाळी रात्री तर सन नसतो. मग तेव्हा आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करता येत नाही. म्हणजे जेव्हा सन असेल सकाळी किंवा दुपारी, तर त्याच कालावधीमध्ये फक्त आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. सो द एनर्जी हॅज टू बी स्टोअर्ड इन बॅटरीज फॉर यूज ॲट लेटर टाईम. मग ही जी एनर्जी असते तर ती आपल्याला बॅटरीजमध्ये सेव्ह करून ठेवावी लागते, जेणेकरून जेव्हा गरज असेल तेव्हा आपण ती वापरू शकू. ओके. So however, most of the equipments in domestic as well as industrial use run on AC powers. आपण पाहिलेलं होतं 4th लेसनमध्ये पार्ट 1च्या की खूप सारे इंडस्ट्रीज आहेत की जे AC पॉवर्सवरती वर्क करतात. आणि आता आपण जी एनर्जी बघितलेली आहे जी DC म्हणजे डायरेक्ट करंटमध्ये जनरेट होती आहे. सो इन सच केसेस, मग अशा केसमध्ये द DC सोलार पॉवर मस्ट बी कन्वर्टेड टू AC. मग अशा केसमध्ये जे DC करंट या ठिकाणी तयार झालेला आहे, डायरेक्ट करंट जो तयार झालेला आहे, तर त्याला ऑल्टरनेटिव्ह करंटमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. आणि मग जो DCचं कन्वर्जन ACमध्ये करतो, DC पॉवरचं कन्वर्जन AC पॉवरमध्ये करतो, तर त्या डिव्हाइसला आपण इन्व्हर्टर असं म्हणतो. ओके. जसे की सोलार सेल्स थ्रू या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट झालेली आहे जी की DC फॉर्ममध्ये आहे. सो ती बॅटरीमध्ये स्टोअर केली जाते. बॅटरीमध्ये गेल्यानंतर इन्व्हर्टरमध्ये जाते. इन्व्हर्टरमध्ये का, तर आपल्याला DCचं कन्वर्जन ACमध्ये करायचं आहे, कारण मोस्ट ऑफ दी इक्विपमेंट्स जे आहेत किंवा मोस्ट ऑफ दी इंडस्ट्रीमध्ये वापरले जाणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या सगळ्या ACवरती चालतात. त्याच्यामुळे आपल्याला DCचं कन्वर्जन करायचं आहे ACमध्ये. सो मग अशा प्रकारे इन्व्हर्टरमध्ये कन्वर्जन केलं जातं आणि मग तिची पॉवर आहे तर ती त्या इक्विपमेंट्सला वर्क करण्यासाठी दिली जाते. ओके. सो वी हॅव सीन दॅट मेनी सोलार पॅनल्स कॅन बी कनेक्टेड टुगेदर टू जनरेट वॉट एव्हर एनर्जी वी नीड. तर मग आपण पाहिलेले आहे की खूप सारे सोलार पॅनल्स एकत्र कलेक्ट केले जातात, त्यांचा एक ॲरे तयार केला जातो की आपल्याला जेवढी पण एनर्जी हवी असेल तेवढी आपण जनरेट करू शकू यासाठी. ॲज शोन इन फिगर 5.28 या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे द DC power generated from these panels is first converted into AC power with the help of inverter. A transformer transforms the voltage and current levels of the generated power and then it is fed into the electricity distribution network. मग या ठिकाणी जी एनर्जी जनरेट केली जाते तर ती एनर्जी जी आहे तर ती फर्स्ट या ठिकाणी स्टोअर केली जाते बॅटरीमध्ये, त्याच्यानंतर ती इन्व्हर्टरमध्ये केली जाते, कारण ही DC फॉर्ममध्ये आहे, आपल्याला AC मध्ये पाहिजे एनर्जी, ऑल्टरनेटिव्ह करंटमध्ये पाहिजे. त्याच्यामुळे या ठिकाणी ती ट्रान्सफॉर्म केली जाते. ट्रान्सफॉर्म करत असताना त्याचं व्होल्टेज जे आहे, करंटची लेवल जी आहे तर ते सगळं व्यवस्थित सेटअप केलं जातं आणि मग त्याच्यानंतर ते डिस्ट्रीब्युशनसाठी मग जिथे पॉवर ग्रिड्स वगैरे आहेत त्या ठिकाणी ती एनर्जी पाठवली जाते. सो या ठिकाणी आपल्याला सोलार फोटोव्होल्टिक सेलचे पॉवर जनरेशनचे जे प्लांट आहे तर ते कशाप्रकारे असतं ते दाखवलेलं आहे की फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी सनकडून एनर्जी येते. मग या ठिकाणी ती एनर्जी जी आहे त्याचं कन्वर्जन DCमध्ये केलं जातं. खूप सारे सोलर ॲरेज आहेत या ठिकाणी जे की सोलार पॅनल्सपासून बनलेले आहेत, सोलार सेलपासून बनलेले आहेत. आणि मग ही जी एनर्जी आहे तर ती आधी ACमध्ये कन्वर्ट केली जाते आणि मग परत तिचं व्होल्टेज आणि ते सगळं लेवल वगैरे त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म करून ती पॉवर ग्रिडमध्ये पाठवली जाते, जेणेकरून पुढे जिथे आवश्यकता आहे तिथे ती जाईल. ओके. सो त्याच्यानंतर इन धिस वे इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड विदाऊट एनी फ्यूल. आता या ठिकाणी कुठलंच फ्यूल नाही वापरलं, कोल नाही वापरलं किंवा नॅचरल गॅस वगैरे वॉटर वगैरे काहीच नाही वापरलं. ओके. मग या ठिकाणी कुठलंही फ्यूल न वापरता किंवा कुठल्याही प्रकारचं कंबशन न करता किंवा कुठल्याही प्रकारचं एअर पोल्युशन न करता ही एनर्जी जनरेट झालेली आहे. However, since the energy is generated using solar radiation, solar cells can generate electricity during daytime only. मग या ठिकाणी एक प्रॉब्लेम आहे, जसं की इलेक्ट्रिसिटी जी आहे जी सोलार रेडिएशनच्या मार्फत जनरेट केली जाते तर ती फक्त सकाळच्या काळामध्येच डे टाईममध्येच आपण ती जनरेट करू शकतो, कारण नाईट टाईममध्ये तर सन नसणार आहे आणि सन नसेल तर सनचे रेडिएशन नसणार आहेत. सनचे रेडिएशन नसतील तर आपण सोलार एनर्जी कशी काय ऑब्टेन करणार. सो त्याच्यामुळे सोलार एनर्जी आपण फक्त सकाळीच घेऊ शकतो आणि त्याच्यामार्फत आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. सो हे झालं फर्स्ट मेथडप्रमाणे. आता आपण पाहणार आहोत सेकंड मेथड जी की आहे सोलार थर्मल पॉवर प्लांट.
So we have seen that thermal energy generated from coal and nuclear fuel can be used to generate electricity. मग आपण पाहिलेलं आहे की जी कोलपासून किंवा न्यूक्लिअर फ्यूलपासून जी थर्मल एनर्जी आपल्याला मिळते तर त्याचा वापर आपण कशामध्ये करत होतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी करत होतो. आधीच्या पॉवर प्लांट्समध्ये आपण पाहिलं होतं. सो थर्मल एनर्जी कॅन बी ऑल्सो जनरेटेड फ्रॉम सोलार रेडिएशन. मग आता हीच जी थर्मल एनर्जी आहे ती आपण सोलार रेडिएशनपासून पण जनरेट करू शकतो. अँड कॅन बी यूज्ड फॉर इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन. आणि मग याचा पण वापर आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी करू शकतो. सो या ठिकाणी काही डिफरंट स्टेजेस आहेत. फर्स्ट तर सगळे जे सनलाईट आहे ते कॉन्सन्ट्रेट केले जातात. ॲब्झॉर्बर्समध्ये ॲब्झॉर्बर्स किंवा रिफ्लेक्टर्स या ठिकाणी असतात ज्याच्यामधून सनरेज ज्या आहेत त्या ॲब्झॉर्ब केल्या जाव्या, रिफ्लेक्ट केल्या जाव्या यासाठी. त्याच्यानंतर सेकंड आहे स्टीम टर्बाईन. मग आता या ठिकाणी जे यातून पाणी जात असतं, जे की मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला हे पूर्ण डायग्राम एक्सप्लेन केला होता की हे जे या ठिकाणी पाणी आहे तर ते जात असतं या पॅनल्सवरून. आणि या सोलार पॅनलवरून पाणी येत असताना इथून रेडिएशन्स पडल्यानंतर या ग्रीन कलरचं जे तुम्हाला दिसतं याच्यावरती रेडिएशन्स पडल्यानंतर ते ॲब्झॉर्ब केले जातात, रिफ्लेक्ट केले जातात. आणि त्या रेडिएशन्स रिफ्लेक्ट केल्यानंतर या ट्यूबमध्ये जे पाणी आहे तर ते हळूहळू गरम होतं. गरम झालेल्या पाण्याचं रूपांतर स्टीममध्ये होतं आणि या सगळ्या पॅनल्सकडून स्टीम येते. या ठिकाणी ती कलेक्ट होते आणि ती स्टीम जाते टर्बाईनकडे. सो ड्यू टू दी हाय पॉवर अँड हाय प्रेशर ऑफ स्टीम दिस टर्बाईन रोटेट्स अँड आफ्टर दॅट due to the rotation in turbine generator also rotates and finally the electricity generated. Okay, so अशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. फिगर 5.30 मेनी रिफ्लेक्टर्स रिफ्लेक्ट अँड कॉन्सन्ट्रेट सोलार रेडिएशन ऑन दी ॲब्झॉर्बर्स. मग या ठिकाणी जे रिफ्लेक्टर्स आहेत जे की आपल्याला पाहायला मिळतात, सो हे जे सगळे रिफ्लेक्टर्स आहेत हे काय करतात म्हणजे या ठिकाणी ॲब्झॉर्बर्स ह्या ज्या पाईप आहेत ह्या ज्या ॲब्झॉर्बर्स आहेत तर या इथून ही जे सनलाईट आहे तर या रिफ्लेक्टरवरची पडतात आणि हे जे ॲब्झॉर्बर्स आहेत तर ते ॲब्झॉर्बर्स काय करतात त्या रेडिएशन आपल्याकडे खेचून घेतात आणि त्याच्यामुळे आतमधलं जे पाणी आहे तर ते गरम होतं आणि गरम झालेल्या पाण्याचं कन्वर्जन स्टीममध्ये होतं. सो देअर सोलार एनर्जी इज कन्वर्टेड इन टू हीट एनर्जी. युझिंग दिस हीट एनर्जी स्टीम इज जनरेटेड अँड टू ड्राईव्ह दी टर्बाईन अँड जनरेटर. ओके, आणि मग अशा पद्धतीने सोलार एनर्जी जनरेट केली जाते. So do you know energy sources used for electrical power generation in the world? सोर्स आहे कोल जे की वर्ल्डमध्ये 41% वापरलं जातं आणि इंडियामध्ये 60% वापरलं जातं. नेक्स्ट आहे नॅचरल गॅस. नॅचरल गॅस थ्रू वर्ल्डमध्ये 22% इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. इंडियामध्ये 8% इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स इंडियामध्ये 14% एनर्जी जनरेट केली जाते आणि पूर्ण वर्ल्डमध्ये 16% एनर्जी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्सच्या मार्फत जनरेट केली जाते. न्यूक्लिअर एनर्जी 11% वर्ल्डमध्ये आहे आणि इंडियामध्ये 2% आहे. पेट्रोलियम पूर्ण वर्ल्डमध्ये आहे 4% आणि इंडियामध्ये 0.3% आहे. रिन्युएबल सोर्सेस जसं की आपण पाहिलं विंड एनर्जी, सोलार एनर्जी तर हे पूर्ण वर्ल्डमध्ये आहे 6%, इंडियामध्ये आहे 15.7%. म्हणजे इंडियामध्ये आता आपण रिन्युएबल सोर्सेसच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट करत आहोत. ओके, त्याच्यामुळे पोल्युशन कंट्रोल व्हायला हेल्प होणार आहे. सो अशा पद्धतीने 100% एनर्जी जी जनरेट केली जाते यातील किती % एनर्जी कोणत्या सोर्सच्या सहाय्याने केली जाते हे आपण पाहिलेलं आहे. सो या ठिकाणी आपला हा जो चॅप्टर आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी हा कंप्लीट झालेला आहे. 6th चॅप्टर ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि 7th चॅप्टर पण अपलोड करण्याचं काम सुरू आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.